इनोवेटिव इंटरनेशनल स्कूल से 10th क्लास की ब्रिलियंट स्टूडेंट अमतुल अहद रुशदा गुलबर्गा डिस्ट्रिक्ट से पहली ऐसी लड़की हैं जो अपने बेहतरीन कारनामे के चलते जापान में सकूरा 2025 प्रोग्राम में सेलेक्ट हुई हैं। गुलबर्गा से जापान सकूरा प्रोग्राम के लिए सेलेक्ट होना यह पूरे नॉर्थ कर्नाटक के लिए फख्र की बात है। इस खुशी के मौके पर इनोवेटिव इंटरनेशनल स्कूल की जानिब से अमतुल अहद के लिए फेलिसिटेशन प्रोग्राम ऑर्गेनाइज किया गया था। इस मौके पर गुलबर्गा डीडीपीआई मदानी सर, गुलबर्गा नॉर्थ बीओ सोमशेखर सर, गुलबर्गा नॉर्थ बीआरसी डॉक्टर शांताबाई मैडम और प्राइमरी स्कूल एसोसिएशन के प्रेसिडेंट मुजीब सर, बीआरसी कोऑर्डिनेटर प्रवीण कुमार और रिटायर्ड जीए नारायण देसाई के अलावा इनोवेटिव इंटरनेशनल ग्रुप के चेयरमैन अलहाज निसार अहमद साहब और प्रेसिडेंट एंड फाउंडर जमीर अहमद साहब भी इस प्रोग्राम में मौजूद थे। इस मौके पर जमीर अहमद साहब ने इस प्रोग्राम के जरिए इनोवेटिव इंटरनेशनल स्कूल के सफर को बयां किया, जो कि एक स्कूल से एजुकेशनल इंस्टीट्यूट ग्रुप बन गया है। और साथ ही जमीर अहमद सर ने अमतुल अहद की क्यूरियोसिटी, मेहनत और इनोवेटिव सोच की तारीफ की, जिसने उसे इंटरनेशनल मुकाम तक पहुंचाया है। और इस प्रोग्राम में आए सभी मेहमानों ने भी अमतुल अहद रुशदा की कामयाबी और मेहनत को देख मुबारकबाद पेश की है। मज़ीद तफसीलात के लिए वीडियो एंड तक ज़रूर देखें। और अगर आप भी अपने बच्चों को कामयाब बनाना चाहते हैं तो इनोवेटिव इंटरनेशनल स्कूल और पीयू कॉलेज में एडमिशन करवा सकते हैं। एलकेजी से 10th क्लास और पीयूसी साइंस और कॉमर्स के लिए एडमिशन स्टार्ट हो चुके हैं। मज़ीद तफसीलात के लिए स्क्रीन पर दिए नंबर पर कॉन्टैक्ट करें या फिर आप स्कूल को विजिट कर सकते हैं। Gratitude to Allah. My journey started when I was in 8th standard. I have submitted an idea for about the smart stand at school. With their encouragement, I submitted my idea to Inspire Manak Awards. From there, my idea progressed through district level, then state, then national, regional, national, and now ultimately reaching international stage. For this, I'm really thankful to Zamir sir and my parents. I also extend my thanks to all the teachers and mentors and the well-wishers who guided me throughout this journey. Thank you. वाइस प्रेसिडेंट औकाफ के जानिब से हैदर अली बागवान साहब ने बडिंग साइंटिस्ट, ये बड़ा फख्र का मौका है जो कि हमारे अब्दुल अहद रुशदा को इस तरह के अवार्ड से नवाजने के लिए इनका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। एमिनेंट एजुकेशनिस्ट का अवार्ड मुझे जमीर अहमद को मिला है, मैं इसका तहे दिल से शुक्र अदा करता हूँ। बहुत बहुत शुक्रिया इस अवार्ड को देने के लिए। इंशाल्लाह ये हमारे लिए हौसला अफजाई होगी और जो है हम आगे और काम करने के लिए एक बहुत बहुत शुक्रगुजार हूँ औकाफ के वाइस प्रेसिडेंट जनाब हैदर अली बागवान और उनकी टीम के जानिब। मैं शेख मुजीब टीचर एसोसिएशन प्रेसिडेंट नॉर्थ कलबुर्गी। आज इनोवेटिव इंटरनेशनल स्कूल इस्लामाबाद कॉलोनी पे हम आए थे। यहाँ पे का माहौल और यहाँ की स्टडी देख के बहुत तबीयत खुश हो गई, क्योंकि अब्दुल अहद एक स्टूडेंट 10th स्टैंडर्ड की आज जापान में सिलेक्शन हो गई। क्योंकि इंटरनेशनल पे लेवल पे जाना बोले तो ये स्कूल का ये किरदार बहुत ये रहता, बहुत मेहनत करे हुए रहते हैं। और इस स्कूल के प्रेसिडेंट हमारे जमीर साहब बहुत उसको कोऑपरेट करे, क्योंकि गुलबर्गा डिस्ट्रिक्ट में कई स्कूल्स हैं पुराने, उससे मैं नाम नहीं लेना चाहता। उतने स्कूलों में क्या है मालूम, एक नेटिव इंटरनेशनल स्कूल बहुत अच्छी तालीम देने की वजह से टीचर्स का आज ये प्रेसिडेंट, स्कूल के प्रेसिडेंट का बहुत से ताउन है और माँ बाप और टीचर्स बहुत खुश हैं, क्योंकि डिवीजन लेवल पे बच्चे सिलेक्शन होके एक इंटरनेशनल लेवल पे जाके जापान में क्या है उनको क्या है बुलाए हैं। इनोवेटिव इंटरनेशनल स्कूल से जो 10th ಕ್ಲಾಸ್ का ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಅಮತುಲ್ಲಾ ಅಹದ್ ಅವರು ಏನು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಇದು ಈ ಶಾಲೆಯ ಎಲ್ಲಾ ಶಿಕ್ಷಕರ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಈ ಶಾಲೆಯ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯವರ ಎಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಈ ಶಾಲೆಗೆ ಅಲ್ಲ ಈ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಒಂದು ಕೀರ್ತಿ ಬಂದಿದೆ। ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಉಳಿದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಮಾದರಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಇದು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಆಯ್ಕೆ ಅಲ್ಲ, ಇದು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಸೈಂಟಿಸ್ಟ್ ಸೇರಿಯನ್ನ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ। ಇದು ಕಳೆದ 3 ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಪ್ರಯತ್ನ ಇದೆ, 8ನೇ ಹೀಗಾಗಿ ಆ ಎಲ್ಲಾದ್ರಲ್ಲಿ ಸ್ಕ್ರೂಟ್ನಿ ಆಗಿ ಸ್ಕ್ರೀನ್ ಆಗಿ ಅವರು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ರಿಯಲ್ ಟ್ಯಾಲೆಂಟ್ ಅನ್ನ ಸರ್ಚ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಈ ಸಂಸ್ಥೆಯವರು। ಈ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಓದ್ತಕ್ಕಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಭವಿಷ್ಯ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಈ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಫೌಂಡರ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಅವರು ಮತ್ತೆ ಅವರ ಫಾದರ್
ನಿಸಾರ್ ಅಹಮದ್ ಚೇರ್ಮನ್ ಫೌಂಡರ್ ಅವರು ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ಒಂದು ಈ ಶಾಲೆಯನ್ನ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಅವರು ಬಹಳ ಅಕಾಡೆಮಿಕ್ ಆಗಿ ಸೈಂಟಿಫಿಕ್ ಆಗಿ ಇನ್ನೋವೇಟಿವ್ ಆಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಇದರ ಪ್ರಯೋಜನ ಅನೇಕ ಇಲ್ಲಿನ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅದನ್ನ ಅನುಭವಿಸಿದ್ದಾರೆ, ಅದು ರಿಯಲೈಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಅನುಭವ ಶೇರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ಶಾಲೆಯಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ಈ ತರದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದ ಒಂದು ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲಲಿ, ಬಹುಮಾನ ಪಡೆಯಲಿ. ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಶಾಂತಾ ಬಿರಾದಾರ್, ಕಲಬುರಗಿ ಉತ್ತರ ವಲಯದ ಕ್ಷೇತ್ರ ಸಮನ್ವಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು. ಇವತ್ತು ನಾವು ಒಂದು ಅಭಿನಂದನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇನ್ನೋವೇಟಿವ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಸ್ಕೂಲ್ ಅಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಆ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದೆ. ತುಂಬಾ ಹರ್ಷವಾಯಿತು. ಏಕೆಂದ್ರೆ ಒಂದು ಕಲಬುರಗಿ ಉತ್ತರ ವಲಯದ ಒಂದು ಶಾಲೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಒಂದು ಇನ್ಸ್ಪೈರ್ ಅವಾರ್ಡ್ ಪ್ರೆಸೆಂಟೇಷನ್ಗೆ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದು ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಗೆ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆ ತರುವಂತ ವಿಷಯ. ಈ ಇಲಾಖೆ ಈ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯ ಒಂದು ಸಾಧನೆಗೆ ಶ್ರಮಿಸಿದಂತ ಆಕೆ ಪಾಲಕರಾಗಿರ್ಬೋದು, ಶಾಲೆಯ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗ, ಆಡಳಿತ ವರ್ಗ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಒಂದು ಕಲಬುರಗಿ ಉತ್ತರ ವಲಯದ ಇನ್ಸ್ಪೈರ್ ಅವಾರ್ಡ್ ನೋಡಲ್ ಅಧಿಕಾರಿಯಾದಂತ ಪ್ರವೀಣ್ HV ಅವರ ಒಂದು ಪಾತ್ರವು ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವವಾಗಿದೆ. ಎಲ್ಲರೂ ಹುರಿದುಂಬಿಸಿ ಅವಳನ್ನ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಎಲ್ಲಾ ಹಂತದಲ್ಲಿ ಕೂಡ ಜಯಶಾಲಿ ಆಗುವಂತೆ ಪ್ರೇರಣೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಈಗ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಹಾರೈಕೆ, ಕಲಬುರಗಿ ಉತ್ತರ ವಲಯದ ಶಿಕ್ಷಕರ ಬಳಗದ ಒಂದು ಹಾರೈಕೆ ಏನೆಂದರೆ ಅವಳು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಕೂಡ ವಿಜೇತರಾಗಿ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿಗೆ ಒಂದು ಕೀರ್ತಿ ಪತಾಕೆಯನ್ನ ಹಾರಿಸಲಿ ಅಂತ ನಾವೆಲ್ಲರೂ ಶುಭ ಹಾರೈಸುತ್ತೇವೆ. ನಾನು ಸೋಮಶೇಖರ್ ಹಂಚಿನಾಳ್, ಕ್ಷೇತ್ರ ಶಿಕ್ಷಣಾಧಿಕಾರಿಗಳು ಕಲಬುರಗಿ ಉತ್ತರ ವಲಯ. ಸೊ ಇಂದು ನಾನು ನಮ್ಮ ಇನ್ನೋವೇಟಿವ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಶಾಲೆಗೆ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟು ಈ ಶಾಲೆಯ 10ನೇ ತರಗತಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯಾದಂತ ಅಮ್ತುಲ್ ಅಹಮದ್ ಅವರು ಇನ್ಸ್ಪೈರ್ ಅವಾರ್ಡ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಒಂದು ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ಅರ್ಹತೆ ಹೊಂದಿ ಈಗ ಜಪಾನ್ ದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತಿರೋದ್ರಿಂದ ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಗೆ, ಅದು ನಾನು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ. ಸೊ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ತನ್ನ ಒಂದು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಅನ್ನು ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡಿ ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಒಂದು ವಿಚೇತರಾಗಿ ಬರಲಿ ಅಂತ ನಾನು ಹಾರೈಸುತ್ತೇನೆ. ಮತ್ತು ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣೀಭೂತರಾದಂತ ಅವರ ಪಾಲಕರಾಗಿರ್ಬೋದು, ಈ ಶಾಲೆಯ ಶಿಕ್ಷಕರು ಮತ್ತು ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯರು ಕೂಡ ಉತ್ತಮವಾದಂತಹ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯ ಒಂದು ಸಿದ್ಧತೆ ಮಾಡಿದಕ್ಕೆ ನಾನು ಈ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೂಡ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಸೊ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ ಮಗುವಿಗೆ ಯಶಸ್ವಿಯಾಗಲಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು now. Today we have organized one of the international award recipient, Amtul Ahmad Rushda. She is selected for Shakira Program 2025. This is a great honor and proud moment to entire North Kalburgi and proud moment for Innovative International School. We have dedicatedly worked for 16 years of our journey that made us to make real international school. Today, we are invited to DDPI sir, S. Madani sir, and apart from DU and DRC madam and Lakshmipati sir, diet principal. This is a great moment for our school to achieve this incredible achievement to making sure to enhance our credibility to show to the international world we can achieve and we can take our students to the international level. सबसे पहले तो मैं सारे आए हुए गेस्ट मदानी सर जो DDPI हैं और सोमशेखर सर DEO और दूसरे हमारे अहम गेस्ट हमारे मुजीब सर हैं एजुकेशन डिपार्टमेंट के और कई एमिनेंट पर्सनालिटीज आज आए इस एक बेहतरीन इवेंट जो कि हमने 16 साल पहले अपनी जर्नी शुरू की थी इंटरनेशनल स्कूल नाम रखकर। आज हम उस काबिल बन गए हैं और अल्हम्दुलिल्लाह इंटरनेशनल सकूरा प्रोग्राम के लिए ये पहला स्कूल है गुलबर्गा के हिस्ट्री में जो सेलेक्ट हुआ है, जहाँ पे अम्तुल अहमद रुश्दा जो मेरे बाजू में है ये जो है जापान जाएंगे। ये गवर्नमेंट ऑफ इंडिया की तरफ से साइंस एंड डिपार्टमेंट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी की तरफ से रहेगा और ये प्रोग्राम मुसलसल 2 साल से चल रहा था, जहाँ पे डिस्ट्रिक्ट लेवल से लेकर स्टेट लेवल, उसके बाद रीजनल, उसके बाद नेशनल और अभी इंटरनेशनल लेवल। ये अचीवमेंट है स्कूल और स्कूल का स्टाफ, स्कूल का मैनेजमेंट और स्कूल के हर एक फर्द और वालिदैन सबसे अहम, इनकी कड़ी मेहनतें हैं। इन मेहनतों का नतीजा जो है आज
हमारा स्कूल इंटरनेशनल लेवल पे पहुंचा है। मैं सारे वालिदैन और सारे पेरेंट्स और सारे गवर्नमेंट डिपार्टमेंट और टीचर्स का शुक्रगुजार हूँ जिन्होंने ये मुकाम पे लेके जाने की कोशिश की। थैंक यू, जज़ाकल्लाह, शुक्रिया। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू।